नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। भाळवणीमध्ये डॉक्टर सुजय विखे यांचा युवक मेळावा संपन्न, भाजपमध्ये जाणार नाही डॉक्टर विखेंनी केलाय खुलासा। मोरगाव येथे रयतच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये 12वीच्या नवीन परीक्षा केंद्राला शासनाची मान्यता। श्रीरामपूरमध्ये बंद असणारी अँब्युलन्स सेवा सी 24 तासच्या पाठपुराव्यानं 24 तासामध्ये झाली आहे सुरू। आणि बहुचर्चित ठाकरे हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला होणार प्रदर्शित। सिनेमाच्या टीझरमुळे वाढली आहे प्रेक्षकांची उत्सुकता। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता। या पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी यांच्याकडे उमेदवारीचा आग्रह आहे, मात्र उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढू, पण भाजपमध्ये जाणार नाही असा खुलासा यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी केला आहे। पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे डॉक्टर सुजय विखे यांचा युवक मेळावा संपन्न झाला। गेल्या 3 पिढ्यांपासून समाजसेवेची सेवा करत आलोय। आज पुढच्या पिढीचा विचारही सर्वसामान्यांसाठीच करत आहे, पण यापुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडे आपण उमेदवारीचा आग्रह धरूच, पण काही अडचणींमधनं उमेदवारी नाही दिली गेली तर अपक्ष लोकसभा लढवू, पण भाजपमध्ये जाणार नाही। पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। त्याप्रसंगी ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती केरू अण्णा रोकले होते। विचारपीठावरती पारनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर शिरोळे अण्णा, हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे, सचिन वराळ, सभापती राहुल जावरे, डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, युवक काँग्रेसचे किरण ठुबे, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष किरण तराळ, बाळासाहेब पठारे यांच्यासह भाळवणी येथील जुन्या फळीमधील कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी जुन्या फळीमधील कार्यकर्त्यांच्या समवेत भव्य असा सत्कार करण्यात आला आहे। धर्माच्या नावावरती जातीचं राजकारण करण्याचं काम जातीयवादी पक्षानं केलंय। 36 महिन्यामध्ये 33 कोटींचा पुतळा सरदार वल्लभभाई यांचा उभारला जातो, मात्र छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि स्मारक कधी बांधायचं हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्याची गरज आहे, असं सुजय विखे म्हणाले। खासदार झाल्यानंतर पारनेर तालुक्यामध्ये नदीजोड प्रकल्पाचं काम पहिल्यांदा घेऊ, असं ठाम आश्वासन डॉक्टर विखे यांनी दिलंय आणि यापुढील काळामध्ये सर्वांशी कौटुंबिक नाळ जोडून विकास कामं करू, अशी ग्वाही देखील डॉक्टर विखे यांनी दिली आहे। की लोकांना आमदार का व्हायचं असतं? तुमच्या तालुक्यामध्ये तर भरपूर लोक वाशिंग बांधून बसले। दर महिन्याला एक नवा उमेदवार असतो। प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी निवडून आलो पाहिजे, मलाही वाटतं मी खासदार झालो पाहिजे,
पण सगळ्यात मूलभूत प्रश्न हा राहतो की आपण त्या निवडणुकीला कशाला समोर जातोय. लोकांनी आपल्याला ओळखावं म्हणून. आज फक्त धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर राजकारण करण्यामध्ये जर कोणी विष कालव्याचं काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलंय. एक फार छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जो कदाचित तुमच्या मनामध्ये देखील आला नसेल, आणि मी जर खोटं बोलत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधीतरी भारतीय जनता पार्टीच्या माणसाकडून घ्यावं. आज एवढा मोठा गाजाबाजा करून सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि उद्घाटन देखील झालं. सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान या देशासाठी फार मोठं आहे. त्यांचं स्मारक बांधलं गेलं पाहिजे होतं. मग मला सांगा मोदी साहेबांनी की तुम्ही गुजरातमध्ये 36 महिन्यामध्ये 3300 कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहू शकतो, तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 2 वर्ष का लागू राहिलेत? तुम्ही 3 वर्षापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं. आजपर्यंत त्याच्यावर 1 रुपया सुद्धा खर्च केला गेलेला नाही. आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करायला, पोटावर पट्टा बांधला, कुठेतरी समुद्रात गेलं, पाणी ओतलं. ते पाणी ओतून जे निघून गेले तर अजून ते पाणी कुठं मुरतंय कोणाला सापडलंच नाही. मग जर वल्लभभाई पटेलांचा पुतळा 3300 कोटीचा 36 महिन्यामध्ये उभा राहतो, तर मग आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? हे उत्तर या जिल्ह्याच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं. तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळायला आलात. फक्त निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन केले जातात. आणि आता तुम्हाला कळालंय की महाराजांच्या ज्या प्रकल्पाला स्टे देण्यात आला, एक येडा कोर्टात गेलाय आणि त्याचं म्हणणं आहे की जनसुनावणी, ज्याला आपण म्हणतो की त्या स्मारकासाठी पब्लिक हिअरिंग होणं गरजेचं होतं, ते झालं नसल्यामुळे त्याला स्टे मिळाला. हे राज्य शासनाला माहिती नव्हतं. मूळ यांची स्वतः जीवावर मतदान मागतो. पक्षाच्या कुबड्या घेऊन कोणाची चापलुसी करून आम्ही कधी निवडणुकीला आलेलो नाही. मला लोकसभा निवडणूक लढवायची होती. मी 2.5 वर्ष अगोदर सुरुवात केली. लोकांमध्ये गेलो, लोकांचे प्रश्न जाणून घेतले. प्रश्न जाणून घेऊन आपण त्या प्रश्नांवर काय तोडगा काढू शकतो याचा अभ्यास केला. आणि जसं महाराज अण्णांनी म्हटलं, अण्णा जर तुम्ही मला या ठिकाणी, मी जनतेला सांगतो की तुम्ही आणि या जिल्ह्याने मला निवडून दिलं, तर या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये पहिला प्रश्न हा नदी जोड प्रकल्पाबाबतीत असेल, या नगर जिल्ह्याच्या जिल्ह्यात भागातल्या शेतकऱ्यांबाबतीत असेल, आणि फक्त पाण्या प्रश्नांवरच माझा या 5 वर्षाचा लोकसभेचा कार्यकाळ राहील. की महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यापासून, देशाच्या स्वातंत्र्यापासून महाराष्ट्रामध्ये कधीही अपक्ष खासदार निवडून आलेला नाही. माझे वडील चिंता करतात की तू अपक्ष उभा राहिला तर काय होईल तुझं. म्हणून आमदार साहेबांना मी सांगतो, वडिलांना सांगतो की काय तुम्ही काळजी करू नका. आजपर्यंत जे घडलेले नाही तो इतिहास 2019ला नगर दक्षिणेची जनता घडून दाखवणार. कारण की नगर दक्षिणेची जनता जागी झालेली आहे. त्यांना अकार्यक्षम लोक नकोयत, त्यांना टक्केवारी घेणारे लोक नकोयत, राजकीय तडजोडी करून कॉम्प्रोमाइज करणारे लोक नकोयत. आणि मी माझ्या स्वभावाशी, माझ्या तत्वांशी कधी कॉम्प्रोमाइज करत नाही, म्हणून कदाचित मला कोणी तिकीट द्यायला तयार नाही. हा एक मूळ विचार करा की ज्या कारणांमुळे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांचं तिकीट नाकारलं गेलं, तेच कारण आज माझ्यावर लागू होतं. हे मला तुम्हाला मुद्दामून सांगायचं. माझ्या आजोबांना तिकीट दिलं नाही कारण की ते सर्वसामान्य माणसाचा आवाज होते. माझ्या आजोबांना तिकीट दिलं नाही कारण की ते जिरायत शेतकऱ्यांच्या विकासासाठी बोलत गेले. माझ्या आजोबांना तिकीट दिलं गेलं नाही कारण की त्यांना माहित होतं की हा माणूस निवडून आल्यानंतर राजकारणामध्ये बोगस पुढाऱ्यांचे दुकानं बंद होतील, धंदे बंद होतील, म्हणून आम्हाला तिकीट दिलं गेलं. पण आम्ही त्याच्या पुढचे ठरलो. नाही मिळालं, लढलो, प्रामाणिकपणे जनतेपुढे गेलो. हे सगळे या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सगळ्या लोकांनी त्यांना साथ दिली. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तेच लोक आणि या जिल्ह्यात भागातले शेतकरी आणि सर्वसामान्य माणसं, आमच्या महिला भगिनी, बेरोजगार युवक आणि या सगळ्या विकासाला अडून धरलेले सगळे वैतागलेले आमचे सगळे सर्वस्व ग्रामस्थ मला पाठिंबा आणि आशीर्वाद देतील याची खात्री मला पूर्णपणे आहे. यावेळी भागुजी रोकले, नामदेव रोकले, दीपक रोकले, संदीप सालके, महेश शिरोळे, ढवळपुरी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार गावडे, शिवाजी खिलारे, शिवाजी गाडीलकर, संभाजी नाबगे, पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब खिलारी, राष्ट्रवादीचे युवा नेते मोहन रोकडे, माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम रोकले यांच्यासह हजारो कार्यकर्ते इथे उपस्थित होते.
डॉक्टर विखे यांचा गावामध्ये प्रवेश झाला आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. डॉक्टर सुजय विखे यांचे भाळवणी गावामध्ये आगमन होताच सुमारे 500 मीटर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. घरांच्या गच्चीवर देखील रंगीबेरंगी फटाके फोडण्यात आलेत आणि क्षणभर दिवाळी असल्याचाच भास झालाय. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सुलतानबाई शेख यांनी डॉक्टर सुजय विखे यांनी लोकसभा लढवावी पण रेशीमबाग नागपूरपासून लांब राहण्याचा सल्ला त्यांना दिलाय. त्यामुळे यावेळी एकच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि पुरोगामी विचारधारेबरोबरच राहावं असा सल्ला देखील त्यांनी दिलाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केरू अण्णा रोखले म्हणाले की खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे नदीजोड प्रकल्पाचं स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. जबाबदारी आहे. स्वर्गीय खासदार साहेबांचं जे काम राहिलं, त्यांचं महत्वाचं काम जे होतं ते नदी जोड प्रकल्प आणि नदी जोड प्रकल्प करून या पठार भागावर पाणी आणायचं हे त्यांचं महत्वाचं कार्य राहिलं. ते आपल्या जास्त वेळ घेत नाही मी. बाकी छोटे मोठे कार्य आज दुष्काळ आहे. हल्लीचे सरकार निवल थापाबाजी करतात, थापा देतात. रोज आता मोदीचं भाषण टीव्हीवर आहे. तो म्हणतो बिजली द्यायची, त्याला बिजली कुठं नाही, विहिरीतच पाणी नाही तर बिजली कशा करता द्यायची. जे काम करायचं ते काम करत नाही सरकार. तेव्हा आपण निश्चित खासदार आहे, मी आपल्याला नम्र विनंती करीन की स्वर्गीय खासदार साहेबांचं जे मनोगत होतं ते आपण पूर्ण करावं अशी मी आपल्याला सर्वांच्या वतीने नम्र विनंती करतो. आणि विनोद गायकवाड, सी24 तास, पारनेर. कोपरगाव तालुक्यातील येसगाव नजीक नगर मनमाड महामार्गावरती शुक्रवारी सायंकाळी एसटी आणि डस्टर गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय. यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींना कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील येसगाव नजीक नगर मनमाड महामार्गावरती शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एसटी आणि डस्टर गाडीचा समोरासमोर भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांना तात्काळ कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलंय. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास डस्टर गाडीमध्ये 5 जण येवल्याकडनं राहत्याकडे जात असताना समोरून अक्कलकोटवरनं मालेगावकडे जाणाऱ्या बस यांचा समोरासमोर भीषण अपघात झालाय. यामध्ये डस्टरमधील प्रमोद भाऊसाहेब भांबरे, गणेश नामदेव डांगे या दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर प्रवीण दिलीप चौधरी, नितीन रामनाथ डांगे आणि अक्षय भास्कर निर्मळ हे 3 जण गंभीर जखमी झालेत. या तिघांना कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेत. डस्टरमधील सर्वजण निफाड इथे लग्नाला गेले होते असं समजतंय. दरम्यान या घटनेनं राहता आणि कोपरगाव तालुक्यावरती शोककळा पसरली आहे. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव इथे श्री मयुरेश्वर विद्यालयामध्ये यावर्षी प्रथमच इयत्ता 12वीची परीक्षा होणार आहे. शासनाच्या वतीनं नुकतीच या केंद्रास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलंय. या निर्णयामुळे मुलांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव इथे श्री मयुरेश्वर विद्यालयामध्ये यावर्षी प्रथमच इयत्ता 12वीची परीक्षा होणार आहे. शासनाच्या वतीनं नुकतीच नव्यानं या केंद्रास मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केलंय. आजवर पुरंदर तालुक्यामधील नीरा इथे तब्बल 25 किलोमीटर अंतरावरती मुलांना या परीक्षेसाठी जावं लागत होतं. या शाळेचे नवीन प्राचार्य दत्तात्रय पांढरे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभाग यांच्याकडनं केंद्राची प्रथमच मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती विद्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. मोरगाव हे अष्टविनायकांमधील प्रथम तीर्थस्थान आहे. तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागामधील मध्यवर्ती ठिकाण. या केंद्राच्या मान्यतेसाठी प्राचार्य दत्तात्रय पांढरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत आणि सरपंच, ग्रामस्थ आणि स्कूल कमिटी आणि सल्लागार समिती यांच्या सहकार्यानं या केंद्रास मान्यता मिळाली आहे. या विद्यालयाचे प्राचार्य हे विविध उपक्रम राबवून विद्यालयाची प्रतिष्ठा उंचवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. मोरगाव परिसर जिरायती आणि दुष्काळी भाग असल्यामुळे विद्यार्थ्यांना नीरा किंवा बारामती सारख्या दूरच्या ठिकाणी परीक्षेसाठी जावं लागत होतं. त्यामुळे यामध्ये होणारा खर्च आणि वेळ आता वाचणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. आगामी परीक्षेच्या निमित्तानं विद्यालयामध्ये सध्या जय्यत तयारी सुरू झाली आहे. या केंद्रामुळे यावर्षी श्री मयुरेश्वर विद्यालय मोरगाव, शहाजी कनिष्ठ महाविद्यालय सुपा, कराटी महाविद्यालय आणि बहिस्त अशा एकूण 403 परीक्षणार्थींना याचा लाभ होणार आहे. मी दत्तात्रय पांढरे मयुरेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय इथं प्राचार्य म्हणून काम करतो. आमच्या या दुष्काळी आणि जिरायती भागामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना 12वीच्या परीक्षेसाठी खूप दूरच्या केंद्रावर जावं लागत होतं आणि त्याच्यामुळं त्यांचा पैसा आणि वेळ हा खर्च होत होता आणि त्याच्यामुळं खरं तर या शाळेला केंद्राची खूप गरज होती. आणि त्या भावनेतून स्कूल कमिटी असेल किंवा ग्रामस्थ असतील या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही बोर्डाकडे प्रस्ताव केला, तसा प्रयत्न केला आणि बोर्डानेही आमची अडचण लक्षात घेऊन आम्हाला केंद्र दिलं. त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं या केंद्रामुळं जिरायत आणि दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची अतिशय चांगली सोय झाली आणि त्याच्यामुळं ग्रामस्थांमध्ये अतिशय समाधानाचं वातावरण आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लेख वाचवा लेख शिकवा या राज्य शासनाच्या अभियानाअंतर्गत अशी घडले मी या उपक्रमाद्वारे चांडोली बुद्रुक गावाच्या सरपंच प्रीती थोरात यांची विद्यार्थिनींनी मुलाखत घेतली आहे. सरपंच थोरात यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि त्यांना मार्गदर्शन केलंय. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लेख वाचवा लेख शिकवा या राज्य शासनाच्या अभियानाअंतर्गत अशी घडले मी या उपक्रमाद्वारे चांडोली बुद्रुक गावाच्या सरपंच प्रीतीताई थोरात यांची खास मुलाखत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक येथील विद्यार्थिनींनी घेतली आहे. यावेळी सरपंच प्रीती थोरात यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि त्यांच्या विविध प्रश्नांची आत्मविश्वासानं उत्तर दिली आहेत. आपले विविध अनुभव सांगत गावाच्या विकासाचं उद्दिष्ट त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आंबेगाव तालुका युवा सेना अध्यक्ष प्रवीण थोरात, ग्रामपंचायत सदस्य उत्तम थोरात, मुख्याध्यापक काशीनाथ बांबळे, शिक्षक दत्ता गोडे, बाळासाहेब कानडे, सतीश वावळ उपस्थित होते. रोहिदास सोनोने, दीपाली आजाव, रुपाली लाळगे, नंदिनी पडवळ, वैशाली थोरात यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी मुलाखतीच्या शेवटी सरपंच प्रीती थोरात म्हणाल्या की आजच्या काळामध्ये शिकल्याशिवाय पर्याय नाही. आपण साऱ्या सावित्रींच्या लेकी आहोत. त्यांचा वारसा पुढे चालूच ठेवावा. स्वतःबरोबर गावाचा विकास करा. अपयशामध्ये खचून न जाता आलेल्या प्रसंगांना सामोरं जाऊन जीवनामध्ये यशस्वी व्हा. दरम्यान कार्यक्रमाचा प्रास्ताविक अनुजा सोनोने यांनी केलाय तर सूत्रसंचालन सृष्टी टेमगिरे यांनी केलंय आणि आभार तन्वी राजगुरू यांनी मानलेत. खरं तर सरपंच पदावर आल्यानंतर चांडोली बुद्रुक गावातील लोकांचा मला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. त्याच्यामुळेच मी चांगल्या प्रकारचं काम करू शकते. सरपंच पदावर आल्यानंतर खरं तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये नव्यानं 14 वित्त आयोग असा निधी आहे.
तर त्या 14 वित्त आयोग निधीतून मी चांडोली बुद्रुक या बेलदत्तवाडी या ठिकाणी बंदिस्त गटार योजना आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे चांडोली बुद्रुक गावातील ग्रामस्थांचं आरोग्य अबाधित राहावं यासाठी मी सरपंच किंवा उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, आम्ही सर्वांनी एक विचारानं गावामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प त्या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्याचा लाभ चांडोली बुद्रुक गावातील लोक घेत आहेत. त्याचप्रमाणे आताच नवीन वर्षामध्ये आम्ही स्मशान भूमीमध्ये चेंजिंग रूमचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याचंही काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे आजकालचं युग हे इंटरनेटचं युग झालेलं आहे आणि मराठी शाळेतील शिक्षकांची आमच्याकडे मागणी होती की आम्हाला 2 कॉम्प्युटर आणि प्रिंटर दिला गेला पाहिजे. त्याची अंमलबजावणी आम्ही 14 वित्त आयोगातून केलेली आहे. त्याचप्रमाणे मुलांना खेळ हा मुलांच्या अतिशय आवडीचा विषय असतो. तर खेळासाठी काही साहित्य, खेळण्याचं साहित्य आम्ही मराठी शाळेतील मुलांना 14 वित्त आयोगातून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या चांडोली बुद्रुक गावातील चिकाडे वस्ती या ठिकाणी खूप मोठा ओढा आहे आणि पावसाळ्यामध्ये लोकांचं येण्या जाण्याचं खूप प्रॉब्लेम होत होता. त्या ठिकाणी त्यांची पुलाची मागणी बऱ्याच वर्षापासून होती. तर या संदर्भात आम्ही आंबेगाव तालुका युवा सेना अध्यक्ष प्रवीण पांडुरंग थोरात पाटील यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही संपूर्ण ग्रामपंचायत टीम आणि अध्यक्ष आम्ही एक दिवस खासदारांकडे गेलो. आपले खासदार शिवाजी दाणेराव पाटील यांच्याशी आम्ही त्या संदर्भात चर्चा केली आणि खासदार साहेबांनी आपल्याला 30 लाख रुपयाचा त्या ठिकाणी साकव पूल मंजूर केला आणि पुलाचं उद्घाटन कल्पनाताई आढळराव पाटील यांच्या हस्ते झालं. त्यानंतर पुलाचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच खासदार शिवाजी दाणेराव पाटील यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन झाल्यानंतर तो पूल सर्व लोकांना वापरण्यासाठी खुला केला जाईल. त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरात या प्रकारची कामे आम्ही केलेली आहेत आणि अजून खूप कामं आम्हाला करायची आहेत. तर चांडोली बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्यावा असं मी त्यांना नम्र विनंती करते. स्वप्नील जाधव, झी24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेजेरी छोट्याशा विश्रांतीची अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रीरामपूरमध्ये 108 ॲम्ब्युलन्स सेवा ही बंद होती. त्यामुळे मात्र नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे येथील नागरिकांनी झी24 तास वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिल जाधव तसेच संपादक वसंतराव झावरे यांच्याशी संपर्क साधून आपली कैफियत मांडली आहे. या संदर्भात झी24 तास वृत्तवाहिनीने तात्काळ पाठपुरावा केला आणि 24 तासामध्ये पुन्हा ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी झी24 तासचे आभार मानलेत.
महाराष्ट्र शासन आणि भारत विकास ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं सर्वसामान्य रुग्णांसाठी 108 ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली. मात्र श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाच्या ॲम्ब्युलन्सला 31 ऑक्टोबर 2018ला अपघात झाला. त्यानंतर 3 नोव्हेंबर 2018ला ॲम्ब्युलन्स श्रीरामपूर इथे देण्यात आली. मात्र पुन्हा 14 नोव्हेंबर 2018ला ती ॲम्ब्युलन्स शिर्डी विमानतळ इथे देण्यात आली. त्यानंतर 17 नोव्हेंबरला ॲम्ब्युलन्स पुन्हा श्रीरामपूरला देण्यात आली. पुन्हा 11 डिसेंबरला ॲम्ब्युलन्स जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आली. म्हणजे 1 महिना 10 दिवस श्रीरामपूर रुग्णालयाला ॲम्ब्युलन्स नव्हती. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून 108 ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे येथील काही नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला आणि 108 ॲम्ब्युलन्स नसल्याची माहिती दिली आहे. ही माहिती आमच्या प्रतिनिधीनं C24 तास वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिल जाधव सर तसेच संपादक वसंतराव झावरे सर यांना दिली. त्यांनी वेळेचा विलंब न लावता घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यांनी अहमदनगर येथील बिडवे मॅडम यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला 108 ॲम्ब्युलन्स नसल्याचं सांगितलंय. यावेळी बिडवे मॅडम यांनी सांगितलं की या ठिकाणच्या 108 ॲम्ब्युलन्सला अपघात झाला होता. त्या ठिकाणी दुसऱ्या रुग्णालयाची 108 ॲम्ब्युलन्स दिली होती. मात्र जिल्हा रुग्णालयाची ॲम्ब्युलन्स दिली, परंतु जिल्हा रुग्णालय या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची आवश्यकता होती. त्यामुळे आम्ही पुन्हा ॲम्ब्युलन्स अहमदनगर इथे आणली. त्यामुळे श्रीरामपूर इथे 108 ॲम्ब्युलन्स सध्या नाही आहे. मात्र 24 तासामध्ये श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिले जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांनी 15 जानेवारी रोजी श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये 108 ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाल्यामुळे येथील नागरिकांनी C24 तासचे नाशिक विभागाचे प्रमुख बाळासाहेब कंकराळे तसेच अहमदनगर जिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे मॅडम यांना धन्यवाद देऊन आभार मानलेत. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला 108 ही ॲम्ब्युलन्स अपघात झाल्याने उपलब्ध नव्हती. मात्र C24 तासचे संपादक वसंतरावजी झावरे त्याचप्रमाणे डायरेक्टर अनिल जाधव यांनी पाठपुरावा करून C24 तास वृत्तवाहिनीच्या पाठपुराव्याने ॲम्ब्युलन्स उपलब्ध झालेली आहे. गेल्या महिन्यापूर्वी ॲम्ब्युलन्सचा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची ॲम्ब्युलन्स देण्यात आली होती. पण ज्या ठिकाणची ॲम्ब्युलन्स देण्यात आली होती ती ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी पुन्हा त्या रुग्णालयाला आवश्यकता भासल्याने ती ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी परत बोलावण्यात आली. मात्र गेल्या 24 तासापूर्वी अहमदनगर येथील कांचना बिडवे मॅडम यांच्या सहकार्याने आणि C24 तासचे संपादक तसेच डायरेक्टर यांच्या पाठपुराव्याने ग्रामीण रुग्णालयाला ॲम्ब्युलन्स मिळालेली आहे. आपण जे बघत आहोत ती या ग्रामीण रुग्णालयाला ही ॲम्ब्युलन्स मिळालेली आहे. C24 तास शंकर नाबदे, श्रीरामपूर. शंकर नाबदे, C24 तास, श्रीरामपूर. राहुरी तालुक्यातील सातळ इथे थोर स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड PV कडू पाटील समाज क्रांती पुरस्कार वितरण समारंभ आणि मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू स्मृती पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रयत शिक्षण संस्थेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हिंदू धर्माच्या नावावरती आज जो प्रचार सुरू आहे तो मुख्य भौतिक प्रश्नाला बगल देऊन धर्माच्या नावावर केला जातोय. दुर्दैव म्हणजे तो सुशिक्षित लोकांना देखील पटतोय. तरुण ज्येष्ठांमध्ये धर्म आणि परंपरेच्या नावाखाली थोतांड चाललंय. हे अतिशय धोकादायक आहे. कोणत्याही मुद्द्याची शहानिशा न करता तो मुद्दा फॉरवर्ड झाल्यानं ही धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तरुणांनी माहितीची चिकित्सा करावी असे कुमार केतकर यांनी सांगितलंय. राहुरी तालुक्यातील सातळ इथे थोर स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड PV कडू पाटील समाज क्रांती पुरस्कार वितरण समारंभ आणि मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू स्मृती पारितोषिक समारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी केतकर यांनी भाजप सरकार आणि मोदींच्या कारभाराच्या विरोधामध्ये सडकून टीका केली आहे. वय आहे पण ज्येष्ठांना आता शिकण्याच्या वयाच्या पलीकडे ते गेलेले आहेत आणि त्यांनी शिकणं बंद केलंय. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही कथा आपल्याला सांगितल्या जातात की ज्या पूर्वीचे कीर्तनकार सुद्धा सांगत नव्हते. पूर्वीचे कीर्तनकार असं म्हणत नव्हते की पुष्पक विमानाचा शोध आम्ही लावला. ते असं म्हणायचे पुष्पक विमान रामायणामध्ये वापरलं गेलं किंवा महाभारतामध्ये तशा प्रकारची तंत्रज्ञ क्षमता होती असं ते म्हणायचे. कारण ते त्यावेळच्या वाङ्मयात होतं. त्या कीर्तनकारांना त्या कथाकारांना निदान आपण कथा सांगतोय, एक काव्य सांगतोय, रामायण नावाचं काव्य आहे, महाभारत नावाचं काव्य आहे, ते आपण सांगतोय याचं भान त्यांना होतं.
पण आता जे राजकीय प्रवचनकार निर्माण झालेले आहेत त्या राजकीय प्रवचनकारांना मात्र यातला फरक कळत नाही आणि त्याच्यामुळे समाजामध्ये अज्ञान पसरवण्याचं एक काम चाललंय. विनोबा भावे असं म्हणायचे की निर्माण करण्याचं शास्त्र तुमच्याकडे त्यावेळेला होतं, म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी होतं असं तुम्ही सांगता, तर त्यानंतर ते शास्त्र कुठे गेलं? त्यानंतर ते शास्त्र गडप झालं. जर ते तसं असेल तर तसं ते नव्हतंच, कारण ती एक कवी कल्पना होती, ती एक साहित्य कल्पना होती, एक कल्पना विश्व होतं. त्या कल्पना विश्वामध्ये तुम्हाला ठेवायचं आणि मग आपलं भौतिक जे राजकारण आहे, स्वार्थाचं लोभाचं राजकारण जे आहे, स्वार्थाचं लोभाचं भांडवलशाही प्रणित राजकारण जे आहे ते राबवण्यासाठी आत्ता धर्माचा वापर केला जातोय. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला लक्षात येईल इतक्या उघडपणे, पूर्वी पण होतं पण इतक्या उघडपणे धर्मवाद आणि भांडवलशाही हे एकत्र आलेले आहेत. आणि ते एकत्र आल्यामुळे आपल्याला हे लक्षातच येत नाहीये की आपण आपली परंपरा सांभाळतोय कारण आपण भांडवलशाहीला उत्तेजन देतोय. यावेळी रयत शिक्षण संस्थेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दौलतराव पवार होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये संसद सदस्य थोर विचारवंत पद्मश्री कुमार केतकर, परिवर्तन लेखक विचारवंत डॉक्टर आह साळुंखे, तर व्यासपीठावरती राष्ट्रवादीचे दादाभाऊ कळमकर, आमदार सुधीर तांबे, संजय नागपुरे, शिवाजी गाडे, प्राध्यापक गोसावी, भागीरथ शिंदे, विजय वणकर, बाबा आरगडे, अण्णासाहेब थोरात, अर्जुनराव राजळे, प्राचार्य भोर, एकनाथ घोंगरे, बाळासाहेब विखे, विजय कडू, पंकज कडू, किरण कडू आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागामध्ये पुरस्कार मिळाला यानं मी भारावून गेलो असं डॉक्टर आह साळुंखे यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितलं आहे. यावेळी प्रास्ताविक अरुण कडू पाटील यांनी केले, तर आभार दिलीप शिंदे यांनी मानलेत. कॉम्रेड कडू पाटील समाज क्रांती पुरस्कार गेल्या वर्षीपासून आपण देतो. आप्पा ज्या वर्षी आपल्याकडून निघून गेले त्या वर्षी सुरुवातीलाच शोकसभेच्या निमित्ताने आमच्या परिवारातल्या सर्वांनीच, परिवार याचा अर्थ कुटुंब म्हणत नाही, परिवार म्हणत, कारण आपणचा परिवार फार मोठा विस्तृत अशा स्वरूपाचा होता आणि या परिवारातून असा विचार पुढे आला की आपणच्या स्मृती कायम राहाव्या. आपण ज्या ध्येयासाठी काम केलं त्या ध्येयासाठी आजही काम करणारे जे समाजातले नेते, कार्यकर्ते, विचारवंत, कामगार, चळवळीत काम करणारे, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे, डाव्या चळवळीत काम करणारे, अशा सर्व नेते कार्यकर्त्यांचा त्यातल्या कोणाला कोणाचा सन्मान व्हावा, त्या सन्मानासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून कॉम्रेड कडू पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम या ठिकाणी आम्ही दरवर्षी करायचा. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान शिरूर लोकसभेचे संभाव्य उमेदवार पक्षानं जाहीर केले आहेत. याबाबत शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे यांनी अधिक माहिती दिली आहे. दरम्यान मंचरमधील पत्रकार परिषदेमध्ये भाजप संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकत्र आले. तेव्हा आता एरंडे तुमचा प्रचार करणार असं म्हणतायत, मग तुम्ही त्यांचा प्रचार करणार का असा प्रश्न विचारता खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी जाहीरपणे होकार दिलाय. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान निवडणुकीची चुरस आता वाढताना दिसतीये. देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. असे असताना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पक्ष बांधणीनं जोर धरलाय. सर्वच पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतायत. भाजप शिवसेना युतीची दाट शक्यता जरी असली तरी शिवसेना लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये आमदार महेश लांडगे, जयसिंग एरंडे, विकास रासकर, आमदार योगेश टिळक यांची भाजपनं संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा केली आहे, असे शिरूर लोकसभेचे संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे यांनी सांगितलंय. केंद्रस्थानी या परिस्थितीवर जर लोकसभेला युती झाली तर भारतीय जनता पक्षाचाच खासदार आम्ही निवडून आणू, आणि जर युती नाही झाली
केंद्रस्थानी जर लोकसभेची ही शिरूरची जागा जर सेनेच्या वाटेला गेली तर मोदींसाठी तोही खासदार आम्ही निवडून आणू, पण मोदींनाच पंतप्रधान करू अशा भारतीय समस्त जनतेची इच्छा आहे, ती पूर्ण करण्यात आम्ही कमी पडणार नाही. अजूनही कुठेतरी युती झालेली नाही, पण तुमचं स्टेटमेंट कुठेतरी खासदारांच्या बाजूने वाटते. अजिबात नाही. शिरूरमध्ये भाजपचं सेनेचं कुठं साठवलं वाटते का? अजिबात नाही. तुमचा तो समज असेल, परंतु आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 3 विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. 80% नगर परिषद, नगरपंचायती, सरपंच आमच्या ताब्यात असल्यामुळे आम्हाला त्याची पूर्ण खात्री आहे का लोकसभेची जागा शिरूरची युती न झाल्यास भाजपच जिंकून येईल याची पूर्ण आम्हाला खात्री आहे. आणि केंद्रस्थानी जर युती झाली आणि आमच्या वाटेला जागा नाही आली, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याशी आम्ही भाजपतर्फे संभाव्य उमेदवारांची नावं आता आपण अजूनही जाहीर केली आहे. नक्की या पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळी आपले संभाव्य उमेदवार कोण असणार आहे त्याबद्दल सांगा. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आंबेगाव तालुका असेल, शिरूर तालुका असेल, साही तालुक्यामधून प्रत्येकी एक नाव पक्षानं 15 दिवसाच्या अगोदर मागितलेलं आहे. त्याच्यामध्ये योगेश अण्णा टिळेकर असतील, महेशदादा लांडगे असतील, बाबुराव पातरणे असतील. आंबेगावमधून मी स्वतः जयशिंगणे म्हणून माझं नाव पक्षाने कधीच मागून घेतलेलं आहे. त्यामुळं असे 5 उमेदवार आमच्या पक्षाने अघोषित केलेले आहेत आणि ज्यावेळेला जाहीर करायची वेळ येईल त्यावेळेला पक्षश्रेष्ठी ते उमेदवार जाहीर करेल. मंचर या ठिकाणी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेच्या वेळी भाजप संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकत्र आले. त्यावेळी पत्रकारांनी आढळरावांना प्रश्न विचारला की जयसिंग एरंडे हे लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचा प्रचार करणार असं सांगतायत, मग तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचार करणार का असं विचारलं असता यावरती खासदार आढळराव म्हणाले की मी जयसिंगांचा प्रचार करणार आहे असं जाहीरपणे त्यांनी सांगितलंय. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरती शिवसेना कार्यकर्त्यांचे कान टवकारलेत. आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पुढील काळामध्ये काय घडामोडी घडतायत हे येणाऱ्या काळामध्ये कळेल. मध्ये शिरूर लोकसभेची तर जयसिंगचा प्रचार मी करेल. जर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी युती झाली तर दादांना ही जागा शिरूरची लोकसभेची शिवसेनेला गेली तर खासदार शिवाजीराव आढळराव निवडून आणण्यामध्ये भाजपचा सगळ्यात. नुकत्याच मंचर इथे अटल चषक 2019 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये आंबेगाव तालुका अध्यक्ष संजय थोरात यांचं नाव कुठेही नसल्याचं दिसून आलंय. मात्र याबाबत जयसिंग एरंडे यांना विचारलं असता त्यांनी पक्षामध्ये कुठलीही गटबाजी झाली नाहीये, आम्ही सर्व एकमतानं काम करतोय असं सांगितलंय. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. हिंदू हृदय सम्राट महानेता
जगप्रख्यात व्यक्तिमत्व माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरती प्रकाश टाकणारा ठाकरे हा बहुचर्चित सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमाच्या टीझरनं अवघ्या काही तासांमध्ये धुमशान घातलंय, त्यामुळे या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे। संजय राऊत प्रस्तुत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यामधील कोणत्या पैलूंवरती या चित्रपटामध्ये प्रकाशझोत टाकण्यात आलाय, त्याची सुरुवात कशी झाली आहे, याबाबत संजय राऊत यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली आहे। आणि आम्ही त्यावेळेला 15 दिवसून तिथे राहायचो मुकुंदनगरमध्ये त्या बाजूला। त्याच्यामुळे पुणेकर सुद्धा या ठाकरेला चांगला प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे। बाळासाहेबांनी पुण्यावरती गमती फार करायची। मी पुण्यात जन्माला आलो आणि लगेच पुण्यातून पळून गेलो, त्याच्यामुळे मी पक्का पुणेकर झालो नाही। आपको ठाकरे करना है, तुम्हाला ठाकरे करायचं, लक्षात घ्या। तेव्हा थोडे ते गोंधळल्यासारखे वाटले मला आपकोही करना है। आता पुढे ते सांगतील। मुझे जैसे मैंने बताया ना, मुझे तो यकीन ही नहीं हो रहा था उस मोमेंट में, शायद मजाक कर रहे होंगे, अभी वापस चले जाऊँ तो फिर पता नहीं कब की बात होगी, क्या होगी। और मुझे नहीं पता था कि राज साहब वाकई सीरियस हैं, तो इतना आइडिया नहीं था मुझे। लेकिन मैं जब नीचे गया तो मुझे बहुत, मैं अपने भाई के साथ था और अनूप था साथ में, तो हम लोग तीनों थे और जैसे गाड़ी में बैठे, मैं बॉस अगर ये हो गया ना सॉलिड हो जाएगा मामला। क्योंकि क्या होता है, जब भी चैलेंजिंग कैरेक्टर किसी भी एक्टर के पास आता है, उससे बड़ी खुशी उसके पास नहीं होती। तो मुझे मालूम था कि बहुत ही चैलेंजिंग रोल है और बहुत मेहनत करनी पड़ेगी मुझे, बट इस वजह से खुशी भी हो रही थी। जगभरात म्हणाल तर 2500च्या वर स्क्रीन आपण आता आपल्याकडे आहेत। 2500 स्क्रीनवरती हा सिनेमा 25 तारखेला प्रदर्शित होईल आणि स्क्रीन वाढतायत जसजशी डिमांड। आजचा आकडा जो आहे हा 2500 आणि त्यातले 550 स्क्रीन ही देशाबाहेर आहे। तसेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी देखील चित्रपटामध्ये आपण बाळासाहेबांची भूमिका कशी साकारली आहे, या सगळ्याची सुरुवात कशी झाली, अशा अनेक विषयांवरती माहिती दिली आहे। टीजर कर रहे थे हम लोग, तब मुझे इतना ज्यादा ख्याल नहीं था कि मैं गेटअप में ऑफ कोर्स मैं उसमें इन्वॉल्व था अपने मेकअप में, ये वो सब। लेकिन जैसे वैनिटी से मैं जब बाहर निकला, जो लोगों का रिएक्शन था तो वो ओवरवेलमिंग रिएक्शन था, क्योंकि लोग उनसे एक्चुअली इमोशनली जुड़े हुए हैं। ये मुझे इतने ज्यादा जुड़े हुए इमोशनली, ये मेरे को इतना ज्यादा मुझे आइडिया नहीं था। लेकिन मेरे लिए जरूरी था कि मैं उस वक्त, क्योंकि बाला साहब लार्जर देन लाइफ पर्सनैलिटी हैं, जिस रंग की गोली मुझे छू के निकलेगी वो रंग इस देश से हमेशा के लिए मिट जाएगा ऑफिसर। थैंक यू। 2-3 साल पहले आई थी वो, तो हालांकि मैं तो उससे पहले से लगा हुआ था, और 2012 से फिल्में मेन लीड में तब से आना शुरू किया, तब से अब तक का सफर तो अभी तक तो बहुत अच्छा है। ठाकरे हा सिनेमा येत्या अमोल उदमले सह हर्षल कोठावदे। कोपरगावमध्ये भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिला पालकांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी सकस आहार तसेच स्वच्छता याविषयी डॉक्टर सौ दीपाली आचारी यांचं मार्गदर्शन ठेवण्यात आलं होतं। यावेळी महिलांसाठी खास खेळांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल इथे महिला पालकांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि सकस आहार आणि स्वच्छता याविषयी डॉक्टर सौ दीपाली अभिजित आचारी यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित होत्या। या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ स्वाती हंडे, डॉक्टर सौ दीपाली आचारी, सौ रितिका ठोळे, सौ प्रिया ठोळे, सौ सोनल अजमेरे, सौ शिल्पा अजमेरे या प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होत्या। प्रारंभी सरस्वती प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या महिला पालकांना यावेळी हळदी कुंकू आणि वाण देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर प्रमुख मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं तिळगुळ सेवनाचं महत्त्व फार जास्त आहे, पण त्याचबरोबर समाजामधील कटुता संपून नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी अशा सणांचं आयोजन करण्यात येतं। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी एक महत्त्वाचं पर्व म्हणून सावित्रीबाई फुले लेख शिकवा अभियान राबवण्यात येत आहे।
या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम या शाळेमध्ये राबवण्यात येत आहेत. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सकस आणि संतुलित आहार आणि स्वच्छतेविषयी डॉक्टर दीपाली आचारी यांनी मार्गदर्शन केलं आहे. यावेळी व्याख्यानाचा, हळदी कुंकवाचा आणि खेळांचा लाभ उपस्थित महिलांनी घेतला आहे. यावेळी सूत्रसंचालन वर्ष आगरकर यांनी केले, तर मुख्याध्यापिका स्वाती हांडे यांनी सर्वांचे आभार मानलेत. घोळे इंग्लिश मीडियम स्कूल फॅमिलीतर्फे मी आजच्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करते आणि या विद्यालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 3 जानेवारी ते 31 जानेवारीपासून आम्ही विविध उपक्रम घेतो. यासाठी विद्यार्थ्यांसाठी, नंतर शिक्षकांसाठी आणि आज माता भगिनींसाठी आम्ही जे काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, तर हळदी कुंकू आणि मुलांचे आरोग्य नीट राहावे म्हणून माता नेहमीच प्रयत्नशील असतात, पण त्यांना गायडन्स म्हणजे मार्गदर्शनाची गरज असते. म्हणून आज डॉक्टर सौ दीपाली आचारी यांना आम्ही इन्व्हाइट करून संतुलित आहार आणि मुलांचे आरोग्य याविषयी आम्ही व्याख्यान आयोजित केलेले आहे. याचा नक्कीच माता भगिनींना आणि आमच्या मुलांना फायदा होणार आहे हे मला माहिती आहे. असे वारंवार स्तुत्य उपक्रम आम्ही आमच्या विद्यालयात राबवत असतो की आमच्या मुलांचे भवितव्य आणि त्यांचे आरोग्य नीट राहावे, कारण हे उद्याचे भावी नागरिक आहेत आणि आमचे भावी नागरिक हे आम्हाला सुदृढ हवेत. तर आजच्या फास्ट फूड पासून आणि मोबाईल आणि यंत्रांपासून त्यांनी थोडा तरी विरंगुळा मिळावा म्हणून आम्ही सतत प्रयत्नशील असतो. धन्यवाद. हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे जी शाळेने, त्याविषयी तुमचं काय मत आहे? आज या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आहे. तो कार्यक्रम मुलांच्या तब्येतीकरता आणि आयांना त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती आम्हाला देता यावी म्हणून बोलवलेला आहे. आणि हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य उपयोग आहे. हळदी कुंकू आणि मुलांच्या वाढीकरता जे काही गरज आहे त्याच्याबद्दल जे काही नियोजन करण्यात आलं आहे त्याबद्दल मी स्कूलच्या प्राचार्य हांडे मॅडम यांचं अभिनंदनही करते आणि असेच उपक्रम सतत घेत राहावे यांनी अशी आशा करते. योगेश डोके, Zee24 तास, कोपरगाव. कोपरगाव बस आगार प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आलाय. नियोजनाच्या अभावामुळे इथे प्रवाशांना मोठा फटका बसतोय. इथे बस स्टँडच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे जागा अपुरी पडते आणि याचाच फायदा चोरटे घेत आहेत. इथे एकाच दिवशी मंगळसूत्र चोरीच्या 2 वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करावा, तसेच बसस्थानकाचं काम पूर्ण होईपर्यंत बसस्थानक दुसऱ्या ठिकाणी हलवावं अशी मागणी आता करण्यात येते. कोपरगाव शहरामधील बसस्थानकाचे नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिशय कमी जागेमध्ये बस थांबत असतात. त्यामुळे जागेच्या कमतरतेमुळे या ठिकाणी मोठी गर्दी होतीये. या गर्दीचाच चोरटे फायदा घेत आहेत. बसमध्ये प्रवासी चढत असताना प्रवाशांच्या गळ्यामधील मंगळसूत्र चोरीला गेल्याच्या 2 घटना सकाळी घडल्या आहेत. वैशाली शांताराम हिरे ही महिला घाटकोपर मुंबई इथून आली असून त्या खडकी इथे जात होत्या. सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्या कोपरगाववरनं कोल्हारकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यामधील 3 तोळ्याचं गंठण चोरट्यांनी नकळत चोरलं. बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा त्यांनी बस कंडक्टरला सांगितलं. सदर बस ही पोलीस स्टेशन इथे नेण्यात आली. यावेळी बसमधील सर्वांची झडती घेण्यात आली, मात्र काहीही आढळून आलं नाहीये. या महिलेनं कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही घटना घडल्यानंतर लगेच 1 तासामध्ये दुसरी महिला मखमलबाई अभिमान सुरसे यांचे 5 ग्रॅमचे मंगळसूत्र कोपरगाव बस स्टँडवरती बसमध्ये चढत असताना चोरीला गेल्याची घटना घडली आहे. कोपरगाव बस स्थानकाचं नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे. या ठिकाणी बस ये जा करण्यासाठी आणि बस उभे करण्यासाठी जागा अपुरी पडतीये. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल तर होत आहेत, मात्र त्याचबरोबर पाकिटमार, चेन स्नॅचिंग सारख्या घटना देखील घडत आहेत. दरम्यान या ठिकाणी CCTV कॅमेरे नाही आहेत आणि पोलीस देखील नाही आहेत. त्यामुळे या ठिकाणी चोरांचं चांगलंच फावत आहे. बस स्टँडचे एक गेट बंद असल्यामुळे या ठिकाणी योग्य असा सूचक फलक नसल्यानं अनेक बस पुढे जात आहेत आणि दुसरे गेट बंद असल्या कारणानं त्यांना मागे वळून यावं लागतं. त्यामुळे दिवसभर या ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण होतोय. बस आगार प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे बस चालकांसह प्रवाशांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय. सदर बस स्थानकाचं काम जवळपास 1 वर्ष तरी चालणार आहे. तोपर्यंत सुनियोजित ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये बस स्थानक सुरू करणं गरजेचं आहे. याबाबत बस स्थानक प्रशासनानं तात्काळ योग्य मार्ग काढणं आता गरजेचं बनलंय. अन्यथा प्रवाशांसह नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. कसं काय घडली घटना?
माझ्या बहिणीकडे आली होती आणि तिथून माझ्या आईकडे चालली होती कोल्हारला. कोपरगाव बस स्थानकावर आली मी. कोणती गाडी होती ती? पुणे. मनमाड पुणे. त्या गाडीला बसायला चाललो होतो. तर तिला खूपच गर्दी होती आणि गर्दी होती. हे दारात चढेपर्यंत माझ्या गळ्यात होतं आणि बाजूला असे पोरं होते असे आणि त्यांच्या पाठी एक अशी गरीबसारखी एकदम पोराला घेऊन बाई होती. तोपर्यंत मी बघितलं गळ्यात तर माझ्या गळ्यात होतं. पण नंतर मी चढले, एस टीमध्ये चढले आणि मागच्या सीटवर बसले आणि गळ्यात बघते तर ते काय माझ्या गळ्यात नव्हतं. तेव्हा मला समजलं की माझं कोणीतरी घेतलं. पण एस टीमधल्या लोकांनी नाही, बाहेरच्याच तिथं दारामध्ये उभे होते, तिथंच गडबड झाली. पोलिसांना काय आवाहन करशाल? पोलिसांना सांगा योग्य ते तपास करून मला परत मिळवून द्यावं हीच पोलिसांकडे विनंती. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. भाळवणीमध्ये डॉक्टर सुजय विखे यांचा युवक मेळावा संपन्न. भाजपमध्ये जाणार नाही, डॉक्टर विखेंनी केलाय खुलासा. मोरगाव येथे रयतच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये 12वीच्या नवीन परीक्षा केंद्राला शासनाची मान्यता. श्रीरामपूरमध्ये बंद असणारी अँब्युलन्स सेवा सी24 तासच्या पाठपुराव्यानं 24 तासामध्ये झाली आहे सुरू. आणि बहुचर्चित ठाकरे हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला होणार प्रदर्शित. सिनेमाच्या टीझरमुळे वाढली आहे प्रेक्षकांची उत्सुकता. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.